अरे पवारांनी फसवलं म्हणून आम्ही फडणवीसांकडे गेलो आणि त्यांनी पण तेच काम करताय। म्हणजे वेळोवेळी आम्हाला फसवण्याचं काम हे लोक करतात। आरक्षण दुसरं जे आहे ते कोणतं देऊ नका। मुळात जे तुम्ही आरक्षण 36व्या क्रमांकाला राज्यघटनेमध्ये लिहिलेलं आहे परिशिष्ट नंबर 2 मध्ये ते जे आरक्षण आहे ते तुम्ही आमचं फक्त मान्य करा। र आणि ड चं हे जे तुम्ही घुसपट काढता आहात, जे तुम्ही आम्हाला एका फ्लो पासून बाजूला काढण्याचं काम करत आहात, ते आमच्याच काही पुढारी ओबीसीचं नेतृत्व करून म्हणजे मूळ मागणी आहे एसटी आरक्षणची ते बाजूला सोडून ही ओबीसीचं नेतृत्व करीत आहेत। म्हणून असल्या दलालांना आम्ही बाजूला सारून आता हा युवकच पुढे आलेला आहे। म्हणून आम्ही एसटी आरक्षण आता हीच आमची हक्काची मागणी आहे। कोण आहेत नेमकं म्हणजे उघडपणे बोला। उघडपणे का लक्ष्मण हाकेच लोकांच्या सुपारी घेऊन लोकांचा दलाल बनलेला आहे। इथे धनगर समाजाला एसटी मध्ये आरक्षण देण्याची मागणी करत आज अंबाजोगाई शहरामध्ये जे आहे ते उपजिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य असा मोर्चा काढण्यात आलेला होता। आपल्यासोबत काही धनगर समाज बांधव आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत। आजचा जो मोर्चा होता त्या मोर्चामध्ये तुमची प्रमुख काय मागणी होती सांगा। आमची प्रमुख मागणी की आमचं जे धनगर जे आरक्षण आहे की रच ड झालेलं आज कमीत कमी 70 ते 80 वर्षापासून आमची ही मागणी आहे। तरी मागच्या वेळेस फडणवीस सरकार नसताना त्यांनी सांगितलं होतं की आमचं सरकार आलं तर पहिल्या कॅबिनेटमध्ये मी पहिला तुमचा ठराव घेऊन तुमचं आरक्षण हे करू। की सरकार आलं त्याचे 5 वर्षे गेले, पुन्हा दुसरं सरकार आलं ह्याचे 5 वर्षे चाललेत तरी धनगर समाजाचा प्रश्न उपस्थित होत नाही। त्यासाठी आम्ही सगळे धनगर समाज एकत्र येऊन एवढा मोर्चा मोठा काढला। ह्याच्यानंतर सुद्धा आम्ही रस्त्यावर येऊन संघर्ष करण्याची तयारी आहे। पण आता आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही। आमचं फक्त आरक्षणची अंमलबजावणी आहे, आमचं काही दुसरं नाही। किंवा जसं दुसऱ्यासारखं ह्याचे कागदपत्र जोडा त्याचे कागदपत्र ह्याचं नाही। आमचं रच ड झालेलं आहे, त्याच फक्त दुरुस्ती करून अंमलबजावणी करावी एवढं म्हणून माझं ठीक आहे। अंमलबजावणी करण्यासाठी यांचं आंदोलन होत असतं, काय मागण्या होत्या आज भव्य असा मोर्चा काढला। आपण पाहतोय की गेल्या अनेक वर्षापासून हा समाज वेळोवेळी रस्त्यावर येतोय, वेगवेगळी आंदोलनं करतोय। किती दिवस तुम्ही आमचा वनवास बघणार आहेत? आम्हाला कुठल्याही एका पक्षावर टीका करायची नाही, कुठल्याही एका समाजावर टीका करायची नाही। जे पक्ष आहेत सगळ्यांनी मात्र आमच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलंय। बारामतीमध्ये 2014ला ज्यावेळेस आंदोलन झालं त्यावेळेस या देशाचे आजचे गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज तुम्हाला देवा म्हटलं जात आहे। अरे देवा, आरक्षण कधी द्यावा, कधी देता अशी म्हणायची वेळ आमच्यावर आली आहे। त्यावेळेस तुम्ही विरोधात असताना तुम्हाला आमची आठवण येते। आज तुम्ही या ठिकाणी मुख्यमंत्री झालात, आता कुठे? आता तुम्हाला आठवण येत नाही काय? म्हणून तुमच्या कांटाळ्या बसवण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे आंदोलन होत आहेत। अरे पवारांनी फसवलं म्हणून आम्ही फडणवीसांकडे गेलो आणि त्यांनी पण तेच काम करताय। म्हणजे वेळोवेळी आम्हाला फसवण्याचं काम हे लोक करतात। आम्ही मागत नाही, आम्ही दुसऱ्याच्या ताटातलं घेत नाही, आम्ही भीक मागत नाही। जी एंट्री आहे घटनेमध्ये, अनुसूचित जमातीच्या घटनेमध्ये जे एंट्री आहे 36 नंबरची, ही धनगर आहे धनगर। पण कुणीतरी घोडसाळपणा केला आणि त्याची ड केलं आणि आम्हाला सांगितलं गेलं की या महाराष्ट्रामध्ये दुसरे लोक ड धनगड आहेत। अरे दाखवा ना, कुठे आहेत? या प्रथेवर आहेत काय? का महाराष्ट्राच्या बाहेर कुठे आहेत? दाखवा। मेले असेल तर तो मुर्दा उकरून दाखवा। इथं ड नाही, पण डच्या नावाखाली आम्हाला आतापर्यंत फसवलंय, आमच्या सवलती हे हिसकावून घेतल्यात। आज जर आमचं या ठिकाणी हे आरक्षण आम्हाला अंमलबजावणी केली असते आणि आज आमचे खासदार आमदार तुम्हाला दिसले असते। ह्याच प्रस्थापित लोकांना आमचे खासदार आमदार नको आहेत, म्हणून यांना आम्ही डोळ्यात चढतोय। यांना वाटतं की आम्ही यांच्या घरी पाणी भरायचंय काय, अशी यांनी आमची अवस्था करून ठेवली। आमची अंमलबजावणी करा, आम्हाला मागायचं नाही। वेळोवेळी आम्ही रस्त्यावर येतो। आमचा दऱ्या खोऱ्यामध्ये राहणारा समाज आहे, मेंढरं राखणारा समाज आहे, पालामध्ये हा समाज राहतोय। ह्या समाज शांत आहे म्हणून त्याची तुम्ही अशी खिल्ली उडवू नका। हे पटकन लवकरात लवकर काही तुम्हाला करायचं नाहीये, फक्त आता GR काढायचा आहे। फक्त एक GR काढायचा आहे की महाराष्ट्रातील धनगर जे आहेत हेच आहेत, ड नाही धनगड नाही त्या ठिकाणी। आणि असं महाराष्ट्र सरकारने वेळोवेळी ऍफिडेव्हिट दिले कोर्टाला देखील की या ठिकाणी कुठलाही धनगड नाही। तरी कशात अडचण आहे? तरी काही लोकांनी त्या ठिकाणी बोगस 7-8 सर्टिफिकेट काढले। संभाजीनगर येथील त्या किल्लारे कुटुंबाचे ते सर्टिफिकेट आम्ही रद्द करायला लावले। ती जी अधिकारी होती संगीता चव्हाण नावाची बाई आयुक्त, तिला निलंबित आम्ही या ठिकाणी केलंय। मग आता मला सांगा, काहीच नाही, झिरो आहे ना सगळं या ठिकाणी धनगड नाहीत म्हणून। मग तुम्हाला आता काहीच
या ठिकाणी वेळ लागणार नाही. फक्त तुमची मानसिकता ठेवा, या समाजाला न्याय द्यायची. देवा भाऊ तुम्ही द्या, आम्हाला काही घेणं देणं नाही. तुम्ही मुख्यमंत्री नाही, पंतप्रधान व्हा, त्याच्याशी आम्हाला वाद नाही. फक्त आमचं आरक्षण आम्हाला लागू करा, ही आमची विनंती आहे. सर निश्चितच कसं मिळेल आरक्षण काय सांगा? खरं तर आज अंबाजोगाई तालुक्यातून आणि आजूबाजूच्या परिसरातून या विराट मोर्चासाठी उपस्थित असलेला, मोठ्या उपस्थितीने असलेला धनगर समाज त्याचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. आपला प्रश्न असा आहे की हा कसा मिळेल. महाराष्ट्रामध्ये मागच्या 2 वर्षापासून कसं मिळवलं हे सगळ्यांना उदाहरण समोर आहे. आणि म्हणून विरोधी पक्षाला सोबत घेऊन सत्ताधारी पक्षावर दबाव आणून ही रणनीती जर अवलंबिली तर धनगर समाजाला हे आरक्षण मिळू शकते. धनगर समाजाचे आरक्षण सध्या महाराष्ट्रात भरकटलेले दिसतात. कुणी ओबीसीच्या मोर्चात सहभागी होत आहे, मेजॉरिटी समाज एसटीच्या आरक्षणाच्या लढ्यात सहभागी झालेला आहे. आणि म्हणून पहिल्यांदा तर धनगर समाजाने स्वतःच आत्मचिंतन करण्याची गरज आहे की आपण 2014ला ज्या अपेक्षेनं, ज्या आशेनं फडणवीस सरकारला मतदान करून या राज्यात जे काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं ते सरकार उलथवून टाकलं. आणि म्हणून हे मागच्या 10 वर्षात घडल्याच्या नंतर खरं तर आताच्या ह्या 24ला अशी अपेक्षा होती की धनगर समाज फडणवीसच्या या सरकारला उलटून टाकेल. परंतु धनगर समाज रांगा करून फडणवीसच्या पाठीशी उभा राहिला. ही दुर्दैव आहे धनगर समाजासाठी. खरं तर त्यावेळेस ती पलटी करण्याची वेळ होती. आणि म्हणून जेव्हा तुम्ही सरकारला चिमटा घेणार नाही, जरांगे पाटलांनी लोकसभेला मराठा समाजाला आदेश दिला आणि महायुतीच्या चिंधड्या उडाल्या आणि अनपेक्षित महाविकास आघाडीच्या पाठीशी 31 खासदार उभा राहिले. एवढं मोठं उदाहरण धनगर समाजाच्या पुढे असताना सुद्धा 2024च्या विधानसभेला धनगर समाज रांगा करून फडणवीसच्या पाठीशी उभा राहिला. तोच फडणवीस आज सरकारला धनगराच्या पाठीशी उभा करायचं सोडून धनगराला वाऱ्यावर सोडून देण्याची भूमिका फडणवीस आणि त्यांच्या सहकार्याने घेतलेली आहे. आणि म्हणून धनगर समाजाला इथून पुढच्या भविष्य काळात मोर्चे, आंदोलनं, उपोषणं हे तर आपलं हत्यार आहे, परंतु मतदानाचं हत्यार धनगर समाजाला योग्य रीतीनं जोपर्यंत वापरता येणार नाही, धनगर समाज सरकारच्या विरोधात भूमिका घेणार नाही आणि सत्तेवर असणाऱ्यांना खेचणार नाही, तोपर्यंत धनगर समाजाचं हे भिजत पडलेलं गोंगडं सरकारच्या लक्षात येणार नाही. आणि म्हणून माझी बांधवांना हीच विनंती आहे की मतदानाच्या दिवशी सरकारला चिमटा घ्यायची गरज आहे. तो चिमटा घ्यायचा सोडून तुम्ही त्याच्या फुलाला ताकद द्यायला लागलात तर ते कशा पद्धतीनं कोमेजल. आणि म्हणून त्याला कोमेजण्याची गरज आहे. तेव्हा धनगर समाजाला दिलेले शब्द फडणवीस आणि त्यांच्या सरकारला आठवणीत राहतील. आणि म्हणून भविष्यामध्ये धनगर समाजानं सत्ताधाऱ्याच्या विरोधात उभा राहण्याची गरज आहे आणि विरोधकांना सोबत घेऊन काय मागच्या सरकारनं केलं हे मांडत बसण्यापेक्षा मागच्या सरकारचे जे पुढारी आहेत, उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील किंवा आणि काँग्रेसचे नेते असतील, या सगळ्यांना या समाजाच्या प्रश्नाचं नेतृत्व करायला दिलं पाहिजे आणि सरकारच्या विरोधात या लोकांना आपलं वकीलपत्र दिलं पाहिजे आणि या लोकांच्या माध्यमातून सरकारवर दबाव आणला पाहिजे, जे की जरांगे पाटलांनी आणला. आणि त्यांनी निरपेक्ष पद्धतीनं निश्चितच ताई तुझं शिक्षण चालू आहे, आज तुझ्या हस्ते निवेदन दिलं आणि सगळ्या नागरिकांना देखील संबोधित केलं, काय सांगतो? मुळात आज निवेदन देण्याचं काम हे धनगर समाजाने केलेलं आहे. म्हणून मी माझी एक शैक्षणिक भूमिका सांगत असताना सांगते की आरक्षणाची गरज आम्हासारख्या विद्यार्थ्यांना का आहे, धनगर समाज आरक्षणासाठी इतका आक्रमक का होत आहे. मुळात प्रशासकीय सेवांसाठी जेव्हा आपण एमपीएससी सारख्या परीक्षांकडे बघतो तेव्हा एमपीएससीचा कट ऑफ आज आपल्याला किती हाय गेलेला दिसतो. मग अशा ठिकाणी जेव्हा ओपन आणि ओबीसीचा कट ऑफ इतका जास्त जात असेल तेव्हा धनगर समाजाकडे शिक्षणासाठी पुरेसे साधनं उपलब्ध नाहीयेत. धनगर समाज हा मुळात आदिवासी समाजामध्ये मोडत असल्याने जर धनगर समाजाला इतक्या मोठ्या प्रचंड समुदायाशी जर का स्पर्धा करायला लावली तर धनगर समाज मूळ आरक्षणापासून बाजूला जाऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात कसा येईल. आरक्षणाची गरज आम्हाला याच्यासाठी आहे की आम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये कुठेतरी पुढे जावं, कुठेतरी आम्हाला आमचं राजकीय प्रतिनिधित्व मिळावं. महिलांना राजकीय प्रतिनिधित्व का दिलं जावं, कारण महिला हा समाजामधला वंचित असलेला घटक आहे. अन्याय, रूढी, परंपरा ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्यासाठी महिला आयोगाची स्थापना, महिला गट वगैरे सरकारने सगळे प्रयत्न केले. त्याच दृष्टिकोनातून जेव्हा आपण धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये बघतो तेव्हा धनगर समाज हा त्याच्या विशिष्ट पूर्ण संस्कृती, भाषेने विविध आहे.
तो समाज पूर्णतः लोकसमुदायामध्ये मिसळलेला नसताना बाजूला खेड्यापाड्यांमध्ये राहतो. प्रामुख्याने काही धनगर समाज हा जंगलामध्ये आणि अलिप्ततावाद सुद्धा स्वीकारतो. त्याच्यामुळे जर धनगर समाजाला त्याचा आवाज उठवायचा असेल तर त्याला आरक्षणाची गरज आहे हे धनगर समाजाला कळलेलं आहे. म्हणून धनगर समाज आज हा आरक्षणासाठी प्रामुख्याने आक्रमक होत आहे आणि त्याच्यासाठीच धनगर समाजाला शिक्षणासाठी आणि प्रतिनिधित्वाची या आरक्षणाला गरज आहे. काय मागणी होती आज निवेदन? आरक्षणासाठी आम्ही जे निवेदन दिलं त्या निवेदनाची प्रमुख मागणी होती की तुम्ही आम्हाला आरक्षण दुसरं जे आहे ते कोणतं देऊ नका. मुळात जे तुम्ही आरक्षण 36व्या क्रमांकाला राज्यघटनेमध्ये लिहिलेलं आहे परिशिष्ट नंबर 2 मध्ये ते जे आरक्षण आहे ते तुम्ही आमचं फक्त मान्य करा. र आणि ड चं हे जे तुम्ही खुसपट काढता आहात, जे तुम्ही आम्हाला एका फ्लो पासून बाजूला काढण्याचं काम करत आहात ते करू नका. धनगर समाजाची सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थिती लक्षात घेता श्रेयवादापासून थोडंसं बाजूला राहत जी खुर्ची आपण समाजकारणासाठी प्राप्त केलेली आहे तिचा खरा उपयोग करत तुम्ही धनगर समाजाला आरक्षण दिलं पाहिजे ही आमची प्रमुख मागणी होती. निश्चितच आणखीन आपल्यासोबत आहेत. मला सांगा, आज भव्य असा या ठिकाणी धनगर समाजाकडून मोर्चा काढण्यात आलेला आहे. काय नेमक्या प्रमुख मागण्या होत्या आणि कशा पद्धतीनं मोर्चाचं आयोजन करण्यात आलं? 60 वर्षांमध्ये आमची एसटी आरक्षण धनगर समाजाची जी मागणी होती त्याचा आज आम्ही अंबेजोगाईमध्ये मोर्चा काढून त्याचं रूपांतर एसटी आरक्षण म्हणून काढलेलं आहे. आणि सगळ्या त्या विद्यार्थी ताईने बी सांगितलं की डचं र करून ठेवलेलं हे र ठेवायचे. आणि एसटी आरक्षण आमची मुळात पहिल्यापासून मागणी आहे. आम्ही कोणाच्या ताटातलं घेतलं काही नाही. आणि आमच्याच काही पुढारी ओबीसीचं नेतृत्व करून म्हणजे मूळ मागणी आहे एसटी आरक्षणची ते बाजूला सोडून ही ओबीसीचं नेतृत्व करीत आहेत. म्हणून असल्या दलालांना आम्ही बाजूला सारून आता हा युवकच पुढे आलेला आहे. म्हणून आम्ही एसटी आरक्षण आता हीच आमची हक्काची मागणी आहे. कोण आहेत नेमकं, म्हणजे उघडपणे बोला. उघडपणे का लक्ष्मण हाकेच लोकांच्या सुपारी घेऊन लोकांचा दलाल बनलेला आहे. त्याला एसटी आरक्षणाचं काही देणं घेणं नाही. त्याला फक्त ओबीसीचं पडलेलं आहे. आणि म्हणून आता युवक, कारण आमच्या पिढ्यानं पिढ्या गेल्या, आता ह्या युवकांच्या पिढ्यानं पिढ्या जाऊन ह्या युवकाला त्या एसटी आरक्षणाचा फायदा व्हावा म्हणून आता मुळा मागणी आमची आहे एसटी आरक्षण. आणि ह्या लक्ष्मण हाक्यानं एवढं फिरतो महाराष्ट्रात पण एकदाही एसटी आरक्षणाचा उल्लेख केला नाही. त्याला फक्त ओबीसीचं पडलेलं आहे. ज्याचं पोट दुखतंय तोच व्हावा मागतो. ह्याला काय फॉर्च्युनर भेटायली, ह्याला एक विशिष्टचा तुकडा टाकायली, त्यांच्या तुकड्यावर हा फक्त ओबीसीचं नेतृत्व करतोय. आणि येणाऱ्या 28 तारखेला जो बीडला ओबीसीचा मोर्चा आहे त्या ओबीसी मोर्चाला एकही धनगर बांधव जाणार नाही. ही सकल धनगर समाज बांधवाची विनंती आहे. निश्चितच आपण पाहू शकतो की हा जो अंबाजोगाई येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयावरती हा धनगर समाजाचा होता त्यांची हा सातागडे मुंबईत